नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आहे राष्ट्रीय क्रीडा दिन, म्हणजेच खेळांचा दिवस. पण आजच्याच दिवशी भारताच्या या खेळाच्या दिवसाला 4 चांद लागलेत, कारण पॅराऑलिम्पिकमध्ये भारतानं रौप्य पदक मिळवलंय. भारताच्या भाविना पटेल हिनं टोक्यो पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस लेव्हल 4 प्रकारात रौप्य पदक जिंकलं आणि इतिहास घडवला. टोक्यो इथल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक आहे. अंतिम फेरीमध्ये भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीतल्या पहिल्या क्रमांकाच्या चीनच्या झोऊ यिंगशी होता. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊन सुद्धा भाविनानं आपल्या खेळानं तमाम भारतीयांची नाही तर जगभरातल्या रसिकांची मनं जिंकलेत. भाविनाच्या या यशानंतर मेहसाणा इथल्या तिच्या मूळ गावी नागरिकांनी अक्षरशः जल्लोष केला. मेहसाणा जवळच्या वडगर या छोट्याशा गावी तिचं मूळ घर आहे, तिचा जन्म झाला. Upset the defending champion Borislava Perić-Ranković in the quarterfinals to come to her silver medal, and the victory bouquet with the mascot Someiti. Gold medalist. Upset the defending champion Borislava Perić-Ranković in the quarterfinals. आणि याबद्दल बोलण्यासाठी स्वतः भाविना पटेल आपल्यासोबत जोडले गेलेत. भाविनाजी, खूप खूप अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. सगळ्या देशाला तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि कौतुक आहे. या विजयाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? बस ये वही था कि हर कोई बोलता है कि चाइना को बीट करना बहुत ही मुश्किल है, लेकिन इस बार मैंने ये प्रूव कर दिया, क्योंकि मेरा पहले से ही सपना था कि मुझे एक बार हर कोई ऐसे बोलता था कि चाइनीज को हराना बहुत मुश्किल है, लेकिन ये बात को मैंने हमेशा गांठ बांध के रखी थी कि मुझे चाइनीज को तो हराना है एक बार. तो इस बार मेरा जो ये अंदर का जो वो आग भड़क रही थी कि मुझे चाइनीज को बीट करना है, वो मैंने इस बार प्रूव किया. और हर किसी को मैं यही कहना चाहती हूँ कि चाइनीज से डरने की कोई जरूरत नहीं होती है. हर किसी में वो काबिलियत होती है. बस सामने वाले के गेम्स को समझना पड़ता है, और सामने वाले के गेम्स के अनुसार हमें अपना प्लानिंग्स बनानी पड़ते हैं, जिसकी वजह से मैं आज यहाँ तक पहुंच सकी हूँ. भाविनाजी, भारतासाठी पॅराऑलिम्पिकमध्ये तुम्ही पहिलं पदक जिंकलंय, कसं वाटतंय? बिल्कुल, बहुत बहुत खुशी हो रही है. और ये पहली बार इंडिया में पैरा टेबल टेनिस ने हिस्ट्री क्रिएट किया है, तो ये बहुत ही गर्व की बात है. और बहुत खुश हूँ मैं. और ये मेरा बहुत बड़ा अचीवमेंट है कि मैं ये मेरा पहला पैरालंपिक है, और इसमें मैं यहाँ तक पहुंची हूँ. उसके लिए मैं सारे ही भारतवासियों ने जो मुझे आशीर्वाद भेजे थे, उनके लिए मैं उनको थैंक्स कहना चाहती हूँ. भाविनाजी, टेबल टेनिस सारखा खेळ हा जबरदस्त आव्हानाचा आहे. त्या छोट्याशा टेबलच्या भोवती तुम्हाला इतक्या जलद गतीनं हालचाल करायला लागते, पण व्हीलचेअरवरून खेळणं हे किती आव्हानात्मक आहे? मुश्किल तो उतना ही रहता है जितना नॉर्मल लोगों को पैर चलाना मुश्किल होता है, उतना ही व्हीलचेयर प्लेयर्स के लिए व्हीलचेयर चलाना मुश्किल हो जाता है. क्योंकि व्हीलचेयर्स में जो नॉर्मल के जो प्लेयर्स रहते हैं, उनके अगेंस्ट में मतलब व्हीलचेयर वालों के बॉल फास्ट आते हैं, क्योंकि उनका ऑन टेबल हम लोग खेलते हैं, तो वो बॉल जो होते हैं बहुत फास्ट होते हैं, स्पीड होती है उसमें, और व्हीलचेयर को भी इतना ही मूवमेंट करके उस बॉल तक रीच करना होता है. तो ये मुश्किल तो बात है, लेकिन ये ट्रेनिंग से सारी चीजें इजी भी हो जाती है.
तो ऐसे इतनी बड़ी बात नहीं है, इतनी वो मतलब प्रॉब्लम वाली बात नहीं है। प्रैक्टिस से सारी चीज़ें ईज़ी हो जाती है। बरं. भाविनाजी, साधारण 3-4 वर्षाची असताना तुम्हाला पोलिओ झाला आणि त्यानंतर तुम्ही खूप नेटानं लढाई दिलीत. आई-वडिलांनी तुमच्या बरेच उपचार करण्याचे प्रयत्न केले, पण ते अयशस्वी झाले. पण टेबल टेनिस सारखा खेळ कसा काय तुम्ही निवडलात? मैंने लास्ट 15 ईयर से टेबल टेनिस की प्रॉपर ट्रेनिंग लेना शुरू किया। उसमें जब मैंने स्टार्ट किया था, मैं ब्लाइंड पीपल एसोसिएशन में आईटीआई का कोर्स करने के लिए आई थी। और वहाँ पर मैंने मेरे बहुत सारे फ्रेंड्स को खेलते हुए देखा, तो उनको देख के मैंने एज़ अ फन स्टार्ट किया था। लेकिन ये फन कब मेरा पैशन बन गया वो मैं खुद समझ नहीं पाई, क्योंकि टेबल टेनिस मेरे लिए मेरा शाउल है कि एक दिन भी अगर मुझे टेबल टेनिस खेलने को ना मिले तो मैं मुझे खाना अच्छा नहीं लगेगा, मुझे नींद नहीं आएगी। तो बिना टेबल टेनिस मैं ऐसे बोल सकती हूँ मैं जी भी नहीं सकती। तो क्या टेबल टेनिस बात है! मेरे लिए क्या सब बात कुछ है। तो जब मैंने स्टार्ट किया था तो ऐसे ही फन स्टार्ट किया था, लेकिन आज मेरा पैशन बन गया है। आज मेरे लिए ये ड्रीम बन गया है कि मुझे अपने देश के लिए कुछ करके दिखाना है। भाविनाजी, एकेकाळी क्रिकेटबद्दल असं म्हटलं जायचं, पण तुमचे हे शब्द ऐकून आता सगळे भारतवासी असं म्हणतील की ईट टेबल टेनिस, स्लीप टेबल टेनिस आणि प्ले टेबल टेनिस. पण ह्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही कशा प्रकारची मेहनत केली? पैंडेमिक की वजह से बहुत सारे ऐसे प्रॉब्लम्स हो रहे थे। हर कोई अपने घर में ऐसे ही बैठा था, लेकिन मेरा ये ऐसा था कि पैंडेमिक से पहले ही मैंने अपने घर पे टेबल लगा दिया था। और मेरे घर में एक स्पेशल कमरा मुझे दे दिया गया है कि मैं पूरे दिन, पूरी रात मेरी अपनी मर्ज़ी चाहे मैं प्रैक्टिस कर सकती हूँ। तो इस तरह से मेरी फैमिली ने मतलब मेरे लिए सारी प्रिपरेशन घर पे ही करके दे दी थी। तो पैंडेमिक का टाइम का मैंने पूरा यूज़ किया है और एक दिन भी मैंने मिस नहीं किया है प्रैक्टिस करने से। तो ये मेरे लिए बहुत अच्छा एक टाइम मिल गया था मेहनत को और आगे बढ़ाने के लिए। पण मग जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मॅचला सुरुवात झाली आणि तुम्ही एक एक मॅच जिंकत जेव्हा सेमीफायनलमधून फायनलमध्ये पोहोचलात, तेव्हा हे ऐतिहासिक मेडल जिंकताना तुमच्या मनात काय भावना होत्या? यस, मुझे बस मैंने यही चीज़ एक ठान के रखी थी कि कोई भी नई चीज़ आए, सामने कोई भी प्लेयर आए, मुझे अपना 100% देना है। तो बस मैं वही देती जा रही थी और उसका रिज़ल्ट आपके सामने ही है। बरं. भाविनाजी, तुम्ही पदक जिंकण्यापूर्वी सगळेजण जी दृश्य आहेत ते सगळेजण असे बसले होते, देवीचा जप करत असतील आणि नंतरचा जल्लोष आम्ही टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय. तुमच्या घराच्या बाहेर भला मोठा स्क्रीन लावला होता आणि सगळे जण, अख्खी गल्ली गोळा झाली होती. एरियातले सगळे लोक एकत्र आले होते आणि नंतर एकच जल्लोष झाला. फटाके फोडले गेले, मिठाई वाटली गेली. गल्लीतल्या सगळ्या छोट्या मोठ्यांनी तर खरोखरच धमाल केली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर गरबा होणार नाही असं शक्यच नाही. त्यामुळे सगळ्या जणांनी गरब्यावर ठेका धरला. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात. भाविनाजी, प्रामुख्यानं टेबल टेनिसपटूंना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? तो ऐसे प्रॉब्लम्स उस टाइम फेस करना पड़ता है कि एक तो फाइनेंशियली इश्यू इतने बड़े हो जाते हैं कि एक मिडिल क्लास फैमिली को वो एफर्ट करना बहुत मुश्किल हो जाता है। तो ये एक चीज है कि फाइनेंशियली अगर उस टाइम सपोर्ट मिलता है जब आप सही में कुछ करना चाह रहे हो और आपको वहां तक पहुंचने के लिए जो फाइनेंशियली सपोर्ट मिले, ऐसी कुछ योजनाएं भी बननी चाहिए ताकि जो उभरते हुए प्लेयर्स हैं, जो सही में आगे आना चाहते हैं, जो इतने बड़े स्टेज पर आके खेलना चाहते हैं, तो उनके लिए ये एक बहुत बड़ा सपोर्ट बनना चाहिए, ताकि जो चीज़ मैंने फेस की है, जो फाइनेंशियली प्रॉब्लम्स मैंने फेस की है, वो प्रॉब्लम्स किसी और को ना आए और वो
अपनी हिम्मत से हर किसी में होता है, लेकिन ये ऐसी फाइनेंशियली प्रॉब्लम्स की वजह से वो अपनी गेम को छोड़ देते हैं। तो अगर ये खरं आहे. प्रॉब्लम्स सॉल्व हो जाती है, तो वो सारे प्लेयर्स अपने आप को बाहर आने से रोक नहीं पाएँगे और वो अपने देश का नाम बिल्कुल बहुत ऊपर लेके जाएँगे। खरंच आहे, अनेक अडचणी असतात आणि खेळाडूंना तर असतात, कारण त्यांना दुहेरी काम असतं. अडचणींचाही सामना करायचा असतो आणि प्रत्यक्ष मैदानात परफॉर्मन्सही करायचा असतो. आणि जो अडचणींचा डोंगर तुम्ही पार केलात. पण भाविनाजी, या सगळ्या कोरोनाच्या काळात वारंवार सांगितलं गेलं की तुम्ही योगाभ्यास करा, श्वसन करा, योगासनांचा उपयोग होईल. आम्ही असं ऐकलं की तुमच्या या विजयामध्ये योगाचं सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आहे. हाँ जी, बिल्कुल। मुझे मेडिटेशन करना बहुत पसंद है। अगर कोई ऐसे बोले कि आपके पास पूरा दिन है, आप पूरे दिन मेडिटेशन करो, तो मैं करती रहूँगी। इतनी मुझे उसमें खुशी मिलती है, उतना हैप्पीनेस मिलता है। तो और उसी की वजह से मैं अपने आप को इतना काम रख पाती हूँ, इतना कॉन्फिडेंट मैं फ़ील करती हूँ, इतना मोटिवेशन मुझे मिलता रहता है। तो ये सब जो मैं मेडिटेशन करती हूँ, हालाँकि मैंने आर्ट ऑफ लिविंग और रेकी का कोर्स भी किया हुआ है, तो वो सब भी मुझे इतना हेल्प करते हैं, मुझे ध्यान करने में इतना मतलब सपोर्ट मिलता है उन सारी चीज़ों से। क्या बात आहे. म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीच्या बरोबर ही मानसिक तंदुरुस्ती पण खूप आवश्यक आहे आणि ती गोष्ट तुम्ही सांगितलीत. या अशा जबरदस्त विजयानंतर, कारण सगळ्या देशवासियांना तुमचं कौतुक आहे, प्रचंड अभिमान आहे, या विजयानंतर काय सांगाल? मैं बस अपने सारे देशवासियों को बस यही कहना चाहती हूँ कि आपका प्यार और आपके आशीर्वाद ऐसे ही मेरे पे बना रखिए, ताकि मुझे अभी और टीम इवेंट में भी अपना प्रदर्शन देना है। अभी मुझे और मैचेस खेलनी है और मेरी जो टीम पार्टनर है सोनल पटेल, हम दोनों को ही ब्लेसिंग्स दीजिए ताकि हम टीम इवेंट में भी अच्छा सा प्रदर्शन करके हमारे देश का नाम रोशन करें और एक और मेडल लेके आए। क्या बात, क्या बात आहे. तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पण भारतात आल्यानंतर काय खास करायचं ठरवलंय? पुढचे प्लॅन्स काय आहेत? यस, अभी से मैं मतलब पेरिस के लिए ट्रेनिंग स्टार्ट कर दूंगी जैसे ही घर पे जाऊंगी और मैं उसकी प्रिपरेशन कर दूंगी। इस बार जो गोल्ड मेडल की कचास मेरे से रही है उसको प्रैक्टिस करके नए स्ट्रोक सीख के वो सारी बातें ध्यान में रख के जो एक्सपीरियंस लेके जा रही हूँ, उसको गेम पे इम्प्लीमेंट लाके ये सिल्वर को गोल्ड में कन्वर्ट मैं जरूर पूरा करने की कोशिश करूँ। क्या बात आहे. भाविनाजी, खूप खूप अभिनंदन. आणि जे काही थोडंफार गुजराती मी ऐकलोय किंवा शिकलोय त्या ह्याच्यात जर का गुजरातीच सांगायचं, कारण तुमची मातृभाषा गुजराती आहे, त्यामुळे देशनं तुम्हारे पर खूप गर्व छे. संपूर्ण देशाला खूप अभिमान आहे तुमच्याबद्दल. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, अनेक अनेक शुभेच्छा. तेव्हा या होत्या भाविना, ज्यांनी सर्वार्थानं देशाची, आपल्या सगळ्यांची मान उंचावली. आपल्यावर आलेल्या शारीरिक व्यंगावर मात करत त्यांनी टेबल टेनिससारख्या खेळात पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि थेट जाऊयात नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत. आभार मानणं हे माझे कर्तव्य आहे आणि त्यामुळे नवीन मला खासदार मिळाला, विभाग मिळाला, त्या माध्यमातून काम करायला तुमचे मला आशीर्वाद हवेत. ते आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून मी फिरतोय जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून. बांधव, या सगळ्या दौऱ्यामध्ये, यात्रेमध्ये अनेक गोष्टी घडल्या. भविष्यात जर कधी आत्मचरित्र दुसरं लिहिलं तर त्या सगळा उल्लेख होईल. पण आता सगळेच बोलायला लागले तर आम्हीकडे खातं आहे, पैसा कुठे आहे, जसं हे देणार आहे. अरे पंतप्रधानांनी बनवलेला हा विभाग
पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांकडून आमच्या खात्याला पैसा येतो. विविध योजना देशात चालू आहेत, विकास चालू आहे. देशातल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेले नाहीत, कामं बंद झालेली नाहीत. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटी कामगार नाही, बीएसटी नाही, कधी अर्धा पगार घ्या, कधी अमुक घ्या. 2 एसटी कामगारांनी आत्महत्या केली. पगार मिळत नाही, घर चालू शकत नाही, अन्नधान्य घरात नाही, मुलांचे उपासमार पावत नाही, आत्महत्या. अनेक कर्मचारी आत्महत्येच्या उमट्यावर आहेत. कोरोनामुळे जी अवस्था झाली, सारखं लॉकडाऊन, कारखाने बंद. आता मग द्या कारखानदारांना पैसे. केंद्रीय मंत्री नारायण राणे बांदा इथं बोलतात. या जन आशीर्वाद यात्रेतले शेवटचे काही टप्पे आता बाकी राहिलेत. शिवसेनेनं नारायण राणे यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडली नाही. तसंच नारायण राणे सुद्धा शिवसेनेवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीयेत. देशात विकास कामांचा झपाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पण त्याच वेळेला राज्यात मात्र लॉकडाऊनमुळे जनतेचं प्रचंड नुकसान होतं याचा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यावर अतिशय खरपूस शब्दात टीका केली होती. यावर बोलताना अजितदादा यांनी प्रत्युत्तर देताना मला या गोष्टीची जास्त चर्चा करायची नाही असं म्हणत नारायण राणे यांच्यावर बोलायचं टाळलं. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थित चालवायचं आहे, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं, आम्ही राज्यातलं करतो असं म्हणून अजितदादा शांत राहिले. तर दुसरीकडे जन आशीर्वाद यात्रेवर मात्र त्यांनी टीका केली. देशातलं सरकार एकीकडे सांगतंय की गर्दी करू नका, पण दुसरीकडे 4ही मंत्र्यांना यात्रा करण्यासाठी सांगितलं जात आहे. हे किती योग्य आहे? जर रुग्णसंख्या वाढली तर जबाबदार कोण, असा प्रश्नसुद्धा अजित पवार यांनी उपस्थित केला. नारायण राणे असं म्हटलंय की अजित पवारांना फार काही कळत नाही, अज्ञान आहे. का मला ह्या गोष्टीचा जास्त चर्चाच करायची नाही. तुमचं पत्रकारांचं काय होतं, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता, त्याला आम्ही काहीतरी उत्तर देतो, लगेच तिथं म्हणतात हे असे म्हणले. त्यांचं त्यांना लखला. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपर्यंत चालवायचं आहे, आम्ही ते चालवतोय. ते केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं, आम्ही आमचं राज्यातलं काम. मधल्या काळामध्ये केरळमध्ये एक महत्त्वाचा उत्सव आला आणि तो मोठ्या प्रमाणावर उत्साहाने तिथं साजरा करण्यात आला. त्याचा फटका लगेचच बसला आहे. आज देश पातळीवर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह पेशंटची संख्या आपल्या केरळमध्ये आपण पाहतोय आणि ती दिवसेंदिवस ती वाढत चाललेली आहे. आम्ही रोज, आजही मी सकाळी आल्यानंतर माझ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो प्रशासनातल्या, त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की दादा संख्या वाढती आहे आणि नंतर आपला गणेशोत्सव, म्हणजे आता दहीहंडीनंतर गणेशोत्सव नंतर नवरात्र नंतर दिवाळी, हे सगळे सण आपल्याही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ही वस्तुस्थिती आपण गेले अनेक वर्ष बघतोय. आणि जिथं गॅदरिंग होतं, जिथं जास्त गर्दी होते, लोक एकत्र येतात आणि मास्कचा वापर करत नाही, तिथं 100% करोना पहिल्या लाटेमध्ये पण वाढला आहे, दुसऱ्या लाटे पण वाढला आहे, तिसऱ्या लाटेत जगातल्या अनेक राष्ट्रांच्या मध्ये वाढला आहे आणि आपल्या इथलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केरळ. त्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे की सेकंडच्या बाबतीमध्ये देश पातळीवर संख्या पॉझिटिव्हची महाराष्ट्राची आहे आणि म्हणून काळजी घेण्याच्या करता त्यांनी सजेशन केलेलं आहे. आपणही बघताय की एकीकडे केंद्र सरकार अशा पद्धतीनं सांगतंय
किंवा लक्ष द्या. आणि एकीकडे नवीन 4 मंत्री झालेत, त्यांना म्हणतायत कसल्या यात्रा काढा, आणि त्या यात्रात कशा पद्धतीनं गर्दी होती त्याचा फटका हा निश्चितपणे जिथं जिथं यात्रा निघाल्यात आणि जिथं जिथं गर्दी झाली तिथं काही दिवसातच आपल्याला दिसेल. अर्थात तिथं अजिबात कोरोनाची पॉझिटिव्हची संख्या वाढू नये ह्या मताची आम्ही आहोतच, पण जर उद्याच्याला वाढलं तर त्याला कोण जबाबदार आहे ह्याचाही विचार केंद्राने केला पाहिजे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्य भातंब्रेकरचं जगभरातल्या बातम्यांचा खास आढावा.